इष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण मंदिरामध्ये विराजमान श्री लक्ष्मीनारायण देव, श्री स्वामीनारायण भगवान, श्री राधा कृष्ण देव, श्री गोलोकवासी श्वेतद्वीपपती भगवान श्री वासुदेव नारायण आदिक भगवंताचे सर्व स्वरूपांच्या चरणी वंदन. पवित्र श्रावण मास अंतर्गत श्रीमद सत्संगी जीवन कथा कथेमध्ये उपस्थित सर्व भक्तजन सर्वांना जय श्री स्वामीनारायण. दिवस संपल्यानंतर आपल्या आयुष्याचाही एक दिवस संपत असतो आणि दुनियामध्ये जसे बदल घडतात तसे आपल्या शरीरामध्ये बदल घडत असतात. आता बदलची गोष्ट निघाली, मला तुरंत आठवलं, आज पंचमी आहे, त्यानंतर षष्ठी आणि त्यानंतर ह्या महिन्याची जी सप्तमी आहे ते विशेष आहे. महाराष्ट्रात तर मला माहिती नाही, पण गुजरातमध्ये शीतळा नावाच्या माता आहे. इथे आहे की नाही माहिती नाही, नाही, पण आयुर्वेदिक शास्त्रांमध्येच त्यांचा उल्लेख केलेला आहे, फक्त गुजरात पुरत्या त्या नाही. त्यांच्याविषयी मी काल डिटेल थोडंसं ऐकत होतो. तर आंतरिक जे शरीरातले बदल आहे ते एक रोग आहे तो प्रकारचा. म्हणजे तुमचे जे शरीराचे संपूर्ण अवयव आहेत त्यामध्ये कुठे पण ते रोग येऊ शकतात. तुम्हाला स्टार्टिंग आधी आपलं जे पोट आहे त्याच्या खालपासून तुम्हाला होऊ शकतं, कधी कानांपासून होऊ शकतं. तर हे देवींचे जे स्वरूप आहे त्यापैकीतलं एक स्वरूप जे आहे चामुंडा देवीचं, ते शीतळा माताचं स्वरूप आहे, ज्या गाढवावरती बसून हातामध्ये झाडू घेऊन आहे, असं आयुर्वेद शास्त्रामध्ये पण उल्लेख केलेला आहे. तर या दिवशी असं म्हणतात की तेलाचे पदार्थ तयार करून आणि ते थंडे पदार्थ खाल्ले पाहिजे, असं आयुर्वेद शास्त्रांमध्ये लिहिलं आहे. म्हणून गुजरातमध्ये ह्या दिवशी कोणी चुला पेटवत नाही आणि त्या कारणाने थंडे पदार्थ सर्वे. आज तर नागपंचमी असेल ना, मग पूजा केली का? हा, अच्छा, आज तवा ठेवू नये पण गुजरातमध्ये. अच्छा, भाजी पण कापता नाहीये. अच्छा, मग त्या दिवशी मौन व्रत पण असतं का? लोक हा? भरड असतं. सप्तमी असते म्हणजे एक असा आपण विचार करू शकतो की शक्यतो तवा ठेवू नये म्हणजे अर्थ तोच झाला. या प्रकारे परंपरा किंवा त्या प्रकारे परंपरा, पण शीतळ खाण्याचं सांगितलेलं आहे. असं पाहायला गेलो तर दूषित दूषित नाही, पण थंड अन्न खाल्लं किंवा सकाळचं संध्याकाळ खाणं हे योग्य नाही आहे. पण ह्या रोगासाठी हे औषध समान आहे. शीतळा नावाचा जो रोग आहे त्यासाठी औषध समान आहे. आणि जो शरीरामध्ये जर कुठे असला तर अशा प्रकारे जर तुम्ही सकाळी जेवण तयार केलं असलं किंवा आज तयार करून ठेवा आणि उद्या जेवण करा, तर असं तेलाच्या वस्तू ज्या थंड्या तयार करून खाल्लेल्या हे त्या रोगावरती औषधी समान सांगितलेलं आहे. धार्मिक पण त्यामागे रिझन आहे आणि वैज्ञानिक रीतीने पण ते सत्य आहे. म्हणजे आज आपण पाळायचं आहे, 2 दिवसानंतर गुजरातमध्ये पाडलं जातं. तर शरीरामध्ये बदल हे कायम घडत असतात. या दुनियामध्ये कॅलेंडरच्या तारखा बदलतात आणि एकमेव चेंज कोणता येत असेल तर ते आहे परिवर्तन. दुनियाचं परिवर्तन, जिथे झोपडी असते तिथे बिल्डिंग बांधली जाते, बिल्डिंग असते तिथे भविष्यात मोठा महल बांधला जातो. शरीरामध्ये पण
आपल्या शरीरामध्ये जे जे इंद्रिय असतात किंवा जे आतरडे असतात ते मोठे होत जातात, जीर्ण होत जातात आणि माणूस शेवटी संपून जातो. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या ग्रंथामध्ये एक खूप छान प्रसंग लिहिला आहे, जो या प्रसंगी खूप सांगण्यासारखा आहे, की ज्याने जीवनामध्ये करोडोची संपत्ती गोळा केली असली, तो असो किंवा ज्याने काहीच गोळा केलं नसो, तो असो. या दोघांचं पण किंवा सर्वांचंच म्हणा, म्हातारपण हे कठीण असतं. काय लिहिलं त्यांनी? कोणी पण असो, म्हातारपण तर सर्वांचं कठीणच असतं. जशी जुवानीमध्ये निर्णय घेण्याची शक्ती असते किंवा मान-सन्मान असतं समाजामध्ये किंवा घरामध्ये, त्या प्रकारे म्हातारपणी राहत नाही. म्हणून म्हातारपणी तोच माणूस सुखी होतो, की ज्याने परमार्थ केला असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की त्याला संतोष राहतो, त्याला शांती मिळते, त्याला सुख मिळतं, की मी माझ्या जीवनामध्ये परमार्थ केला. त्यामागे त्यांनी एक प्रसंग स्वतःच्या ग्रंथामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये लिहिला आहे, की एक व्यापारी होता. त्याच्याकडे खूप संपत्ती होती. 2 मुलं होते. आता एवढी संपत्ती होती, की मुलांना जीवनपर्यंत बसून खाण्याची गरज होती फक्त. बाकी कमवायची गरज. एवढी संपत्ती या व्यापारीने गोळा केली. आता त्याचं म्हातारपण आलं. म्हातारपण येताबरोबरच मुलांनी ती संपत्ती त्यांच्याकडून घेऊन घेतली. मराठीमधला एक मूव्ही आहे, तुम्ही पाहिला असेल तर, नट सम्राट करून. हां, तुम्हाला ही स्टोरी त्यावरती दिसेल. खूप छान मूव्ही आहे. दरेक व्यक्तीने तुमच्या वयातील सर्वांनी पाहण्यासारखा आहे. तर हा जो व्यापारी होता याने संपत्ती सर्वची सर्व स्वतःच्या मुलांना देऊन टाकली आणि दिल्यानंतर जेव्हा म्हातारपण आलं, तेव्हा आता जीवनपर्यंत जो स्वभाव असतो तो व्यक्ती सोडू शकत नाही. त्या मूव्हीमध्ये तुम्हाला दिसेल, की त्याने त्याचे जे स्वभाव असतात तो व्यक्ती सोडू शकत नाही. ते शेवटी चितेवरतीच जातात. आता मुलांनी सांगून दिलं, की बघा, आता तुम्हाला काहीच करायची गरज नाही, आमच्यामध्ये तुम्ही बोलायचं नाही. तुम्ही एक काम करायचं, जेवण करायचं 2 टाईम आणि ओसरीमध्ये बसून राहायचं. इथे आमच्या घराचं सांभाळ ठेवायचा, बाकी दुसरं काहीच तुम्हाला करायचं येत नाही. एवढं कार्य सोपलं. आता इथपर्यंत बरोबर होतं. यांनी विचार केला, की आता शरीरात ताकद राहिली नाहीये, आपलं कोणी आहे नाही. पत्नी पण वारली होती. म्हणजे मुलांशिवाय दुसरा आधार काही होतं, काहीच नव्हतं. मी असेही पाहिले आहे, की एकतर मुलामध्ये प्रेम असतो आणि मुलगा वागवत नाही, असंही होत असतं. आणि त्या कारणाने बिचारा पिता मग शेवटच्या क्षणांमध्ये अतिशय दुःखी होऊन मृत्यू पावतो. यांना सांगितलं, आता तो बिचारा ओसरीमध्ये बसून राहायचा. हातामध्ये काडी ठेवून कुत्रं आलं, काही आलं तर ते हाकलायचा. त्यामध्ये झालं असं, की जे मोठ्या मुलाची सून होती, ते म्हणत्या म्हातारा ओसरीत बशी राहतो म्हणे. की कुठे पण थुकून जातो, कुठे पण खराब करतो. इथे चालणार नाही म्हणे. घरात आम्हाला येता-जाता तकलीफ होते म्हणे आणि कधी-कधी खोकलतो एवढ्या जोराचा, की पुरा वाडा जागा होतो. म्हणून याची व्यवस्था काहीतरी अलग करा. आणि तेव्हा मुलांनी विचार केला, की आता पिताची वय तर झालाय, पण म्हातारा वाक्कस आहे, काही जाणार नाही. याला बाहेर व्यवस्था करून द्यावी लागेल. आणि बाहेर झोपडीमध्ये मग व्यवस्था केली. सांगितलं, की पुढे टॉयलेट बाथरूम आहे. इथे तुम्हाला आता चिंताच नाहीये. आता तिथे म्हातारा तिथे राहू लागला. आता थोडीशी अशक्ती अजून जास्त वाढली. मुलांनी सांगितलं, की एक घंटी आहे. हे घंटी वाजवायची. म्हणजे तुम्हाला आम्ही समजून जाऊ, की भूक लागली, जेवण आणून देऊ. तुम्हाला पाणी पाहिजे, आम्ही आणून देत जाऊ. तर दररोजचा हा क्रम झाला.
आधी सर्व जेवण करून घ्यायचं, उरलेलं म्हाताऱ्याला देऊन यायचे. आता एके दिवशी मुलाचा मुलगा होता, तो खेळत खेळत आजोबांकडे गेला आणि तिथे घंटी पडली होती, ते उचलून घेऊन आला. बुवाला लागली भूक, पण घंटी भेटत नव्हती आणि शरीरामध्ये शक्ती नव्हती की चालत चालत घरापर्यंत येईल. दिवसभर घंटीच मिळाली नाही आणि घंटी वाजली नाही म्हणजे सुनांना झालं की आज भूक काही लागलेली. संध्याकाळी मुलं वापस आले. मुलं म्हणतात, वडिलांनी जेवण केलं? ते म्हणतात घंटीच वाजली नाही. मुलांना जरा घंटी काय वाजली नाही? मुलं पाहायला गेले, पाहिलं तर म्हातारा पडला होता, मृत्यू पावला होता. आता दोघही मुलं लोकोपचार प्रमाणे रडू लागले. परिवार गोळा झाला, रडू लागला. शेवटी अग्निसंस्कार केला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की याप्रमाणे आहे किती संपत्ती गोळा केली असली, त्यात एक पॉइंट राहिला, की जेव्हा घंटी मिळाली नाही, तेव्हा म्हातारा विचार करू लागला, की मी यांच्यासाठी केवढं कमवलं. परमार्थ मी केला नाही जीवनामध्ये. आणि बघा, आज एवढं कमवून सुद्धा मला आज दिवसभर जेवण मिळालं नाही. अंतिम समय असा विचार करत करत तो मृत्यू पावला. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की याप्रमाणे संसार आहे, की दुःख तुम्हाला किती तुम्ही काही केलं असलं, पण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांवरती निर्भर होतात, तेव्हा तुमचं कोणीच राहत नाही. तुमची जी अपेक्षा असते, त्याप्रमाणे तुमची सेवा पण होत नाही. म्हणून जोपर्यंत शरीरामध्ये शक्ती असली, तोपर्यंत आपण जे काही आपल्याला सत्कार्य करायचे असले, ते अवश्यपणे करायला पाहिजे. म्हातारपणी त्यांनी सांगितल्याप्रमाणेच आपल्याला वर्तन करायचं असतं. तर हे झाली तुमची रीत. गृहस्थांच्या रीतमध्ये आणि त्यागींच्या रीतमध्ये फरक आहे. गृहस्थ जसा जसा म्हातारा होतो त्याची किंमत कमी होते आणि त्यागी जसं जसं त्याचं वय वाढतं, वजन वाढतं, त्याप्रमाणे त्याची किंमत वाढत जात असते. म्हणून आता तुम्ही सर्वे उत्तर वयामध्ये आले आहे, तर आता तुम्ही काय व्हायला पाहिजे? समजलं ना? हा, बस. तर गुरुंनी आज यंत्राने घातलाय वाटतं. हा. हा, हो, बरोबर. हा, बरोबर आहे. बरोबर ऐकू येतं. आवाज कमी असला की तो आवाज व्यवस्थित येतो. हा. म्हटलं रिएक्शन भेटलं नाही म्हणून म्हटलं ऐकू आलं की नाही. तर ज्ञानेश्वर महाराजांचा हा प्रसंग आज सकाळी वाचण्यात आला म्हणून म्हटलं सांगण्यासारखा आहे आणि प्रत्येकाला सावधान करण्यासारखा हा प्रसंग ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या गाथामध्ये लिहिलेला, ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेला आहे. तर काल आपण घनश्याम महाराजांचे चरित्र छपैया मधले पूर्ण करून आता धर्मदेव अयोध्याला जाण्यासाठी तयार झाले आहे. कारण धर्मदेव हे समृद्ध होते. धर्मदेवांनी विचार केला की आता आपण शहरामध्ये जाऊन निवास करू. आपल्याकडे बघा, आज असं आहे की मुलांच्या शिक्षणासाठी व्यक्ती शेवटी घर सोडतो. मुलांच्या भविष्यासाठी शेवटी घर सोडतो. बाकी कायम मनात तर तेच राहतं की माझं गाव तर तेच आहे. पण आज खरोखर आपण काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. जसं की गुजरातमध्ये, सुरतला बघा तुम्ही, सर्व गावावरून आले आहे किंवा अहमदाबाद घ्या की बाकीच्या सिटीमध्ये, पण त्यांनी कधी स्वतःच्या गावामधलं घर विकलं नाही किंवा गावातील शेती त्यांनी कधी विकलेली नाही. आपण काय म्हणतो, आता गावामध्ये आपलं काहीच राहिलेलं, विकून टाका सर्व. सुरतमध्ये तुम्ही दिवाळीला जा, सुरतमध्ये तुम्हाला एक पण हरिभगत भेटणार नाही. कारण की त्यांचा नियमच आहे की दिवाळी तर गावालाच करायची. सण कोणता पण गावालाच करायचा. म्हणजे गाव सोडून आले, पण काही सण किंवा काही कार्यक्रम ते नक्की केलेलं असतं की तो तर गावालाच आपण करायचा. आणि जसं सुरतमध्ये घर असतं त्यापेक्षा चांगलं घर गावामध्ये रिनोव्हेशन करून
नवीन बांधून ठेवत असतात. म्हणून हे आपल्याला खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे. आपलं गावामध्ये घर तरी कायमस्वरूपी ठेवायलाच पाहिजे. मी आफ्रिकाला गेलो तर खूप असे लोक होते, की ज्यांना माहिती आहे आम्ही इंडियन आहोत, पण इंडियामध्ये आमचं घर कुठे आहे किंवा आमचं गाव कुठे आहे हेही माहिती नाहीये. असं खूप लोक आहे आम्ही गुजराती, पण गुजरातमध्ये गाव कोणतं? हे आम्ही आता 100 वर्ष झाले 3-4 पिढींपासून इथे येऊन गेले. एक मुलगा होता, तो म्हणता लहानपणीच वडील वारले. इथे शेतकडे राहतोय म्हणजे काहीच आठवत नाही म्हणे. म्हणजे आपलं घर असतं तर आपल्या मुलांना किंवा पुढच्या पिढीला कळतं, की आम्ही इथे राहत होतो. म्हणून गाव हे आपलं जन्मभूमी स्थान आहे. त्याला कधी पण तिथून आपली संपत्ती जी असते ती तिथे ठेवायलाच पाहिजे. तर धर्मदेवांनी विचार केला, की माझं एक घर हे अयोध्यामध्ये पण आहे आणि छपई या गावामध्ये खूप त्रास होत आहे. हा कालीदत्त आहे, अनेक असुर पण इथे आहे. म्हणून मी आता अयोध्यामध्ये जाऊन निवास करून राहतो आणि त्या समयी घरामधली जी सर्व संपत्ती होती, ती सर्व संपत्ती गाड्यामध्ये भरली. एक गाड्यामध्ये भक्ती माता बसल्या, सुवासिनी देवी बसल्या आणि माता भक्ती देवींनी घनश्याम महाराजांना स्वतःच्या मांडीवरती घेऊन बसले आहे. एक गाड्यामध्ये धर्मदेव बसले, रामप्रताप बसले. अशा प्रकारे गाडे तयार करून आणि सर्वचे सर्व अयोध्याकडे जाण्यासाठी निघाले आहे. छपैयावासी जे जे भक्त होते, सर्व स्त्रिया होत्या त्या रडू लागल्या, की आता आम्हाला विद्वान असे धर्मदेव हे आमच्यापासून दूर जात आहे. घनश्याम प्रभू आमच्यापासून दूर जात आहे आणि सर्व अतिशय रुदन करू लागले आहे. गाडे सर्वचे सर्व समुद्र यांच्या सर्वात प्रिय पत्नी अशा सरयू नदीच्या किनारी येऊन उभे राहिले आहे. सरयू नदी म्हणजे मान सरोवर मधून निघालेली नदी आहे. अतिशय पवित्र नदी आहे. ज्या मान सरोवर मध्ये देवता सर्व स्नान करतात. साक्षात त्रिदेव स्नान करतात. अशा मान सरोवर मधून प्रगट झालेली नदी म्हणजे सरयू नदी आहे. ज्यामध्ये हजारो वेळा भगवान रामचंद्रांनी स्नान केले आहे. अनेक ऋषीजनांनी ज्यामध्ये स्नान केले आहे. अशी सरयू नदीच्या किनारी सर्व गाडे येऊन थांबले आहे. संध्याकाळची वेळ झाली होती. दिवसाचं चौथं मुहूर्त प्रहर सुरू होता आणि त्या समय धर्मदेवांनी पाहिलं, की सरयू नदीच्या तटावरती हजारो ब्राह्मण स्नान करीत आहे. हजारो ब्राह्मण संध्यावंदन करीत आहे आणि त्या समय धर्मदेवांनी पण स्वयं स्नान केलं आहे. सूर्य उपासना ही आपल्यामध्ये पण होती. फक्त ब्राह्मण संध्यावंदन करत नव्हते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे पण संध्यावंदन करीत होते. आणि हे तिघही जानव धारण करत होते. गायत्री मंत्राचा जप करू शकत होते. यज्ञोपवीत संस्कार यांचाही होत होता. बघा, रामचंद्र भगवंताचा झाला होता, भगवान श्रीकृष्णांचा झाला होता. क्षत्रिय कुळामध्ये होते तरी सुद्धा म्हणजे आपल्यामध्ये पण जानव संस्कार होत होता आणि जानव संस्कार झाल्यानंतरच विद्याभ्यास करीत होते. 8 वर्षाचे असताना जानव संस्कार व्हायचा. आज काय झालं? 8 वर्षानंतर व्यक्तीला शिकवायला बसवत होते. नंतर आपण सर्व 5 वर्षाच्या वयात बसलो. आणि आता जे हे शेवटच्या 15-20 वर्षात तुम्ही पाहता किती 3 वर्ष, 2 वर्ष तेव्हापासूनच टाकून दिलं जातं. म्हणजे लहानपणी जे खेळायचं वय आहे ते तर नाहीच आहे. तर धर्मदेवांनी पाहिलं की वेळ झालाय संध्यावंदनाचा आणि स्नान केले. स्नान करून आणि संध्यावंदन केले आहे. संध्यावंदन म्हणजे सूर्य उपासना. संध्याकाळच्या समयी स्वतःच्या गोत्राला आठवण करून भगवान सूर्यनारायण यांना अर्घ्य देणे आणि अर्घ्य दिल्यानंतर गायत्री मंत्राची एक माळा करणे किंवा वेळ असला तर जास्त करणे त्याला म्हणतात संध्यावंदन. आम्ही जेव्हा ब्राह्मणांमध्ये शिकायचे तेव्हा 1.5 वर्षापर्यंत मी संध्यावंदन केले होते. कारण सोबत राहत होतो. सोबत राहायचे म्हणजे संध्यावंदन तिघही काळांचे संध्यावंदन आम्हाला शिकवले होते. म्हणजे सर्व मुद्रा करण्या, त्यानंतर गायत्री मंत्राचे जप करणे
जो व्यक्ती, जो ब्राह्मण गायत्री मंत्राचा जप करतो, तोच मंत्रगान करण्यासाठी उत्तम सांगितलेलं आहे. त्यालाच दान दिलेलं तुम्हाला फळदायी ठरत असतं. ज्याने स्वतःच्या जीवनामध्ये 1,00,000 पण गायत्री मंत्र जप केला नाही, तो मंत्रगान करण्यासाठी पण योग्य नाही असं सांगितलेलं आहे. म्हणून दररोज कमीत कमी 1 माळा तरी ब्राह्मणांनी गायत्री मंत्राच्या जपाची केली पाहिजे. तो गायत्री मंत्र जो आहे, तो आपण जप करू नये. कारण त्याची दीक्षा आपण घेतलेली नाही. त्यानंतर तो गायत्री जो मंत्र आहे, त्याला जाहीरमध्ये म्हणू नये. जाहीरमध्ये म्हटल्याने आज ते टेप रेकॉर्ड आले आणि वाजायला लागले, तो खूप मोठा अपराध आहे. तुम्ही दुसरे मंत्र वाजवा कोणते पण गायत्री मंत्र हा खूप पॉवरफुल आहे. म्हणून गायत्री मंत्राचं जाहीरमध्ये पण उच्चारण करू नाही. तुम्ही तुमच्या मुलांना शिकवत असले, तर त्याला कोणत्या तरी ब्राह्मणांकडून शिकवायला सांगा. तेव्हा शिकवताना म्हटलं तर चालतं, पण जाहीरमध्ये जोरात माईक मध्ये तो गायत्री मंत्र म्हटला जात नाही. म्हणून गायत्री मंत्राचं खूप महत्व आहे. तर यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामध्ये एक आहे, तुम्ही ऐकलं असेल, गायत्री मंत्र महिलांनी तर कदापि, ब्राह्मण स्त्री असली तिने पण मंत्र जाप करू नये. का? तर त्यामागे 2-3 रिझन शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. एक, महिलांचा धर्म येतो 5 दिवसाचा, त्या दिवसात त्यांचा खंड पडतो आणि दीक्षा घेतल्यानंतर याला तुम्हाला कंटिन्यू जप करावा लागतो. म्हणून दुसरं, हा मंत्र एवढा पॉवरफुल आहे की आपल्या माणसांच्या शरीरापेक्षा महिलांचं जे शरीर आहे ते आपल्यापेक्षा जास्त सेन्सिटिव्ह आहे आणि त्या कारणाने शरीरामध्ये त्याने खूप मोठा एकदमच बदल होऊ शकतो आणि त्याने तुमच्या शरीरामध्ये नुकसान होऊ शकतं. त्या कारणाने गायत्री मंत्राचा जप करायला नाही सांगितलेला आहे. म्हणून त्या जास्त पॉवरफुल तो मंत्र असल्याच्या कारणाने तुम्हाला तो नुकसानदायक ठरू शकतो. म्हणून तो ज्याने दीक्षा घेतलेली आहे अशानेच त्याचा जप करावा. धर्मदेव आहे, धर्मदेव हे संध्यावंदन करून नंतर पुढे निघाले आहे. नाव मध्ये बसले, सर्व सामान नाव मध्ये भरून आणि अयोध्या नगरीमध्ये पोहोचले आहे. आणि अयोध्या नगरीमध्ये बरहट्टा नावाचं जे स्थान आहे, तिथे त्यांचं घर होतं. त्या स्थानामध्ये येऊन त्यांनी संपूर्ण स्वतःचा घर सामग्री ठेवली आहे. धर्मदेव यांनी बरहट्टा नावाच्या स्थानामध्ये निवास करून राहू लागले. सुरत मुनी म्हणतात, अयोध्या नगरीचं वर्णन मी तुम्हाला सांगतो की धर्मदेव जे अयोध्या नगरीमध्ये येऊन राहिले, ते वैवस्वर नावाचे जे मनु होते, त्यांनी ह्या नगरीची स्थापना केली होती. ही सरयू नदीच्या किनारी आलेली जी अयोध्या नगरी आहे, ही नगरी हे 12 योजन लांब आणि 3 योजन रुंदी आहे ह्या नगरीची. 12 योजन म्हणजे 1 योजन म्हणजे 4 गाव आणि 1 गाव म्हणजे 3 किलोमीटर. अशा प्रकारे 12 योजनची ही नगरी आहे लांब आणि 3 योजन ही रुंदीला होती. अशी इक्ष्वाकू वंशाची राजधानी म्हणजे ही अयोध्या नगरी होती. मुक्तीला देणारी अशी ही अयोध्या नगरी, ज्या नगरीमध्ये अनेक विशाल मेहेल आहे, बगीचे आहे, झाड आहे, लता आहे. संध्याकाळच्या समयी अयोध्या नगरीमध्ये अनेक प्रकारांचे वाजिंत्र वाजायचे आणि भगवान रामचंद्रांच्या स्थानकांवरती दररोज आरती व्हायची, ज्यामध्ये घनश्याम महाराज यांनी दररोज नियम घेतला आहे की आता दररोज मी देवदर्शनासाठी जाणार. अयोध्यामध्ये आल्यानंतर घनश्याम महाराजांची दिनचर्या सांगण्यात आली की दररोज पितांसोबत लवकर उठून आणि भक्ती करायची. नित्य माता भक्ती देवी सोबत सरयू नदीवरती जाऊन स्नान करायचे. सामान्य लहान बाळक असला त्याला खेळकूद मध्ये जास्त रुची असते, खाण्यापिण्यामध्ये रुची असते, खेळण्यांमध्ये रुची असते, पण भगवंताला जरा पण त्यामध्ये रुची नव्हती. लहानपणापासूनच भगवंताची कथा ऐकणे, कीर्तन ऐकणे यामध्ये भगवंताला जास्त उत्सुकता होती. म्हणून मंदिरांमध्ये दर्शन करायला जायचे. मंदिरांमध्ये रामचरित्र मानसची कथा सुरू असली
त्या कथांचं श्रवण करण्यासाठी तिथे बसून आणि कथा श्रवण करायचे. आणि राम, लक्ष्मण, हनुमंत यांचं सर्वांचं स्मरण करायचे. अयोध्यामध्ये जे जे संत महात्मा राहत होते त्या सर्व संत महात्मांचा समागम करायचे, शास्त्र वाचन करायचे आणि कथा श्रवण करायचे. अशा प्रकारे 27व्या अध्यायामध्ये भगवान अयोध्यामध्ये येऊन निवास करून राहिले ती कथा सांगितली. 28व्या अध्यायामध्ये भगवान 5 वर्षाचे झाले. चैत्र शुद्ध द्वितीयेच्या दिवशी शुक्रवार होता. अश्विनी नक्षत्रामध्ये सिंह राशीमध्ये भगवंतांनी विद्याभ्यासचा प्रारंभ केलेला आहे. अजून यज्ञोपवीत संस्कार झाला नव्हता. 5च वर्षाचे भगवान आहे. पण धर्मदेवांनी पाहिलं की अतिशय हुशार आहे आणि म्हणून लवकर यांना मी 6 अंगांचं अध्ययन करवतो. आणि धर्मदेवांनी ब्राह्मणांना बोलवले आणि ब्राह्मणांना बोलवून सर्वप्रथम गणपती यांची प्रार्थना केली, माता सरस्वती यांचं पूजन करून आणि भगवंताला शास्त्रांचं अध्ययन करण्यासाठी प्रेरित केलं आहे. सर्वप्रथम भगवंताला 12 खडी शिकवली, अंकशास्त्र शिकवले आणि त्यानंतर धीरे धीरे भगवान शास्त्र वाचन करते झाले. आणि त्यानंतर शिक्षा, कल्प, व्याकरण, ज्योतिष, निरुक्त, छंद हे जे 6 वेदांचे अंग आहे त्या 6 वेदांच्या अंगांना भगवंताला धर्मदेव शिकवू लागले आहे. आणि त्या समयी 6 अंग होते. त्या 6 अंगांचं अध्ययन घनश्याम महाराज करू लागले आहे. भगवंतांनी कुमार अवस्थातून पौगंड अवस्थामध्ये प्रवेश केला. म्हणजे 5 वर्ष पूर्ण झाले, 6व्या वर्षामध्ये प्रवेश केला. ही शास्त्रांची भाषा आहे. बघा, 1 ते 5 वर्षापर्यंत ही कुमार अवस्था म्हटली जाते. त्यानंतर 5 ते 10 वर्षापर्यंत म्हणजे 6 ते 10 वर्षापर्यंत पौगंड अवस्था म्हटली जाते. त्यानंतर 11 ते 15 वर्षापर्यंत हे कुमार अवस्था, किशोर अवस्था म्हटली जाते. 11 ते 15 वर्षापर्यंत किशोर अवस्था म्हटली जाते. आणि 16च्या पुढे गेला म्हणजे त्याला युवा अवस्था म्हटली जाते. म्हणजे कुमार, त्यानंतर पौगंड, त्यानंतर किशोर आणि त्यानंतर युवा अवस्था, अशा प्रकारे बालक पासून तर युवान होण्यापर्यंतच्या या अवस्था आहे. म्हणजे भगवान या कुमार अवस्थेतून पौगंड अवस्थामध्ये त्यांनी प्रवेश केला. म्हणजे 6 वर्षामध्ये 5 वर्ष पूर्ण करून 6 वर्षाचे भगवान झाले. आणि वैशाख शुक्ल द्वितीयेच्या दिवशी रविवार होता आणि त्या दिवशी माता भक्ती देवी यांनी 3ऱ्या पुत्रांना जन्म दिला, जे प्रद्युम्न समान होते आणि अत्यंत भगवंताचे महान भक्त होते असे इच्छाराम यांना जन्म दिला आहे. अशा प्रकारे भगवंतांनी 6 वर्षामध्ये प्रवेश केला. भगवंताचा दररोजचा नित्यक्रम वर्णन करण्यात आला आहे. दररोज भगवान सरयू नदीवरती स्नान करायला जायचे. दररोज रामकूट नावाच्या तीर्थामध्ये जाऊन दर्शन करायचे. दररोज प्रदक्षिणा करायचे. राम नावाच्या माळा करायचे. त्यानंतर लक्ष्मण तीर्थ, विद्याकुंड, सूर्यकुंड, हनुमानगडी, रत्नसिंहासन, कनक सिंहासन, रामघाट, सीताघाट आदी जे पण तीर्थ अयोध्येमध्ये आहे त्या सर्व तीर्थांमध्ये जाऊन दर्शन करायचं. आज तुम्ही अयोध्याला जा तर हे सर्व तीर्थ आजही तिथे आहे. आजही या तीर्थांमध्ये दर्शन घेण्याचा आनंद अलगच आहे. राम मंदिराचं कार्य सुरू आहे. अजूनही वरचं कार्य सुरू आहे. पण राम मंदिर पण विशाळ पायावरती तयार झालं आहे. तिथे तुम्ही दर्शन घ्यायला जा. म्हणजे अद्भुत भगवान रामचंद्रांची मूर्ती आहे. आणि 16 वर्षाचे भगवान रामचंद्रांचं वर्णन ज्या प्रकारे तुलसीदासजी महाराजांनी रामायण मध्ये केलं आहे तसे भगवान रामचंद्रांची मूर्ती गंडकी नदीचा शालिग्राम जो दगड आहे त्यापासून निर्माण केलेली मूर्ती
ही अयोध्यामध्ये आज आपल्याला दर्शन देत आहे. तर अद्भुत भगवान रामचंद्रांचं स्वरूप अयोध्यामध्ये निवास करून राहिलं आहे. कनक भुवन आहे, हनुमानगडी आहे. हे सर्व आपण अयोध्याला जातो तिथे प्रसादीचे स्थान आहे. हे सर्व आपण तिथे जातो तर भगवान रामचंद्र तर लाखो वर्षापूर्वी झाले, पण भगवान स्वामीनारायण यांनी अनेक वर्षांपर्यंत या स्थानांवरती दर्शन केले आहे. अनेक चरित्र अयोध्यामध्ये राहून भगवंतांनी केलेले आहे, म्हणून हे आपल्यासाठी प्रसादी तुल्य तीर्थ आहे. आता बाकीच्या संतांनी हरिभक्तांनी भगवंताचे बालचरित्र छपैया मधले पण आणि अयोध्या मधले पण खूप लिहिले आहे. पण सत्संगी जीवन शास्त्रानुसारच आपल्याला चालायचं आहे, म्हणून ते बाकीचे चरित्र मी एक पण घेतले. बाकी खूप चरित्र आहे. फणस लीला आहे, त्यानंतर मुखामध्ये दर्शन करवले ते चरित्र आहे. अयोध्येमध्ये अनेकांना रामचंद्र स्वरूपाने दर्शन झाले तेही चरित्र आहे. पण शतानंद स्वामींनी श्रीमद सत्संगी जीवन मध्ये जे लिहिलं आहे त्याप्रमाणे आपण श्रवण करीत आहोत. दररोज भगवान जन्मभूमीला आपण जाऊन दर्शन करायचे. आता जन्मभूमीला काय असू शकतं त्या समयी आपण विचार करू शकतो, कारण तिथे तर मस्जिदच होती आधी, म्हणजे त्या स्थानावरती पण जाऊन दर्शन करायचे आणि दररोज कनक भुवनामध्ये जाऊन भगवान रामचंद्रांची सुंदर स्तुती करायची. अद्भुत स्तुतीचं वर्णन केलेलं आहे. गौतम पत्नी अहल्याला मुक्ती देणारे, त्यानंतर शबरीचा उद्धार करणारे, जटायूचा उद्धार करणारे आणि सुग्रीवला सिंहासन देणारे असे जे प्रभू श्री रामचंद्र आहे, मी त्यांना वंदन करतो. अशा प्रकारे अनेक प्रकारे भगवान रामचंद्रांची दररोज स्तुती करायची. सुरत मुनी म्हणतात, राजन धर्मदेव जेव्हापासून अयोध्यामध्ये येऊन निवास करून राहू लागले, तेव्हापासून अयोध्यामध्ये राहणारे जे स्त्री पुरुष होते त्यांनी धर्मदेवांचं जीवन पाहिलं आणि त्यांना पण धर्मदेवांप्रती गुरूंची भावना उत्पन्न झाली आहे. धर्मदेवांचे सद्गुण पाहून, उत्तम गुण पाहून सर्वांना झालं की आपण यांना गुरु म्हणून स्वीकारले पाहिजे. आणि सर्व स्त्री पुरुष धर्मदेवांकडे येऊन आणि दीक्षाची मागणी करू लागले आहे. धर्मदेवांनी पुरुषांना दीक्षा दिली, पण स्त्रियांना दीक्षा दिली नाही. धर्मदेव विचार करतात की जर स्त्रियांना दीक्षा दिली तर पुढे जाता हे खूप मोठी हानी होऊ शकते, म्हणून स्त्रियांना तर स्त्री गुरूंनीच दीक्षा दिली पाहिजे. नाहीतर जो दीक्षा देतो, जर पुरुष दीक्षा देणारा असता तर पुढे जाता त्याला कलंक लागू शकतो. म्हणून भक्ती देवींना प्रेरित केले आहे, कारण रामानंद स्वामीकडून दोघांनी तर दीक्षा घेतलीच होती आणि म्हणून त्यानंतर भक्ती देवी स्त्रियांना दीक्षा देऊ लागले आहे. शिष्य समाज वाढू लागला, घरामध्ये अन्न द्रव्य वस्त्र आभूषण वाढू लागले आहे आणि सर्व शिष्य वर्ग श्रीकृष्ण मंत्राचा जप करून करून सर्व सुखी झाले आहे. सुरत मुनी म्हणतात, धर्मदेवांच्या कारणाने समाजामध्ये पण खूप काही परिवर्तन आले. समाजामध्ये जे सुरापान करणारे लोक होते, म्हणजे दारू पिणारे लोक होते, ते धीरे धीरे धर्मदेवांच्या संगतीने ते सर्वचे सर्व आता सुरापान त्यांनी सोडलं आहे. कारण धर्मदेव हे सर्वांना दीक्षा तर द्यायचे, पण दुपारनंतर सर्वांना कथा श्रवण करवायचे आणि कथेच्या माध्यमातून उपदेश पण द्यायचे. मांस भक्षण करणारे जे सर्व लोक होते त्यांनी मांस सोडले आहे. हिंसामय जे यज्ञ होत होते ते हिंसामय यज्ञ बंद होऊन अहिंसामय विष्णुयाग यांचा प्रारंभ झाला आहे. यज्ञांमध्ये जे दारू पिला जात होता तो दारू पिणा बंद झाला आहे आणि धीरे धीरे सर्व सद्मार्गावरती गेले आहे. अशा प्रकारे धर्मदेवांनी अनेक समाजामध्ये पण परिवर्तन घडवले आहे. अशा प्रकारे भगवान अयोध्यामध्ये राहून आणि अनेक चरित्र करत आहे. पुढे भगवान यज्ञोपवीत संस्कार, भगवान 8 वर्षाचे होताच भगवंताला यज्ञोपवीत संस्कार अर्पण केला, म्हणजे जानव अर्पण करवला. तो विधी संपूर्ण खूप मोठा आहे आणि त्या विधीनिमित्त धर्मदेवांनी जो उपदेश दिला तो ऐकण्यासारखा आहे. म्हणजे आज जे विद्यार्थी आहे, जे विद्याभ्यास करत आहे, त्या सर्वांनी स्वतःच्या जीवनामध्ये
कशा प्रकारे नियम ग्रहण केले पाहिजे, कोणत्या कोणत्या नियमांचं पालन केलं पाहिजे, ते धर्मदेवांनी आणि ब्राह्मणांनी घनश्याम महाराजांना यज्ञोपवीत निमित्ताने उपदेश दिला. तो उपदेश शतानंद स्वामींनी खूप सुंदर रीतीने वर्णन केलेला आहे. तर तो आपण उद्याच्या दिवशी श्रवण करू. श्रीपतीं श्रीधरं सर्वदेवीश्वरं भक्तिधरमात्मजं वासुदेवं हरे माधवं केशवं कामदं कारणं स्वामिनारायणं नीलकण्ठं भजे सहजानंद स्वामी महाराज की जय. स्वामीनारायण.